सर नमस्कार. आपल्या समोर देतोय सर. एक आहे योगेश माळी, त्यांची एलसेलची कंपनी होती. तिथे मी 10 लाख टाकले होते. त्यांनी मला फक्त 1 लाख 35 करून म्हणजे सर रिटर्न दिले, बाकी मला दिलेच नाही. 10 लाख टाकले? हो सर. आणि दुसरा आहे 5,10,000चा. हे 4 लोक आहेत. 4 लोकांना तुम्ही ते 4 लोकांचे फोन नंबर पण वेगळे? हो, हे वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही 15,10,000 टोटल. हे तुम्ही कोणाला तरी तुम्हाला प्रॉफिट मिळावं म्हणून दिले? नाही, प्रॉफिट सर. प्रॉफिट कसं माहिती आहे का, मी माझं तळतमध्ये माझं घर आहे. तुमचं मूळ इन्कम सोर्स काय आहे तुमचं? सर मी एका ठिकाणी जॉबला आहे. युनायटेड इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये मी जॉबला आहे सर. युनायटेड इंडियामध्ये जॉबला आहात? हो सर. बरं. आणि मग तुम्ही हे 10 लाख जे दिले कोणाला तरी इन्व्हेस्टमेंटसाठी, त्याच्या रिटर्न मध्ये तुम्हाला काय मिळणार होतं? 22 लाख मिळणार होतं. किती महिन्यामध्ये 22 लाख मिळणार होते? तिथे त्यांनी मेन्शन केली 4 महिन्यामध्ये. 4 महिन्यामध्ये तुम्हाला 22 लाख मिळणार होतं. 10 लाखाचे 22 लाख करून देणार होतं? हां. LCM मल्टी ट्रेडिंग कंपनी होती ती, त्याच्यामध्ये. आता बघा, तुम्ही माझी पण एक चूक होती. ऐका ना, तुम्हाला दिसत नाही? हो. थोडं दिसतं? काहीच नाही दिसत. काहीच दिसत नाही? हा सर. इथे ज्यांना डोळे आहेत ना, त्यांना फसवण्याचं काम करतात आणि ती लोक माझ्याकडे येतात. पण जिथे तुमच्याकडे ऑलरेडी अंधार आहे, अशा वेळी तुम्ही या कोणीतरी तुम्हाला काहीतरी स्वप्न दाखवतोय की 10 लाखाचे 22 लाख करून देतील 4 महिन्यामध्ये, तुम्ही कसा काय विश्वास ठेवला? सर ऍक्च्युली त्यांनी मला आधी कॉन्फिडन्स मध्ये घेतलं. माझी पण चूक होती. मी 4 लाख माझं 4 महिन्यामध्ये डबल? आपण काहीतरी विचार केला पाहिजे ना. आपल्याला एकतर तुम्ही म्हणजे तुम्हाला तर मानलं पाहिजे की तुम्ही अशा ह्याच्यामध्ये जॉब करताय आणि सगळं करताय कष्टाने. 10 लाख आणले कुठं नाही? सर मी बँकेने लोन काढले होते सर. लोन काढलं? हा 10 लाखाचा विषय कधी झाला? 2022 ला. 2022 ला. आणि हा 5 लाखाचा विषय कधी झाला? 2021 ला. 21 ला. ते पण असे डबल करायला दिले होते? नाही, डबल म्हणजे तो 10 महिन्यात देणार होता मला. किती देणार होता? 10,20,000 देणार होता. म्हणजे ऑलरेडी तुम्ही एका माणसाला देऊन फसलाय? 2 माणसं. 2 माणसांना देऊन फसला. एक 5 लाख जे आहेत ना, ते 4 लोक आहेत. 4 लोकांच्या तिथे मी नंबर मेन्शन केलेला आहे. आणि एक जो आहे तो 10 लाख. तुम्हाला फसवणारे हे कोण आहे? नाव काय त्याचं? योगेश माळी. योगेश माळी. कुठे राहतो? सांगोलीमध्ये त्यांची प्रॉपर्टी आहे सर. भेटणार कुठे तो? त्याचं ठिकाण मला आता काय. आणि तुम्ही कसं शोधणार आता त्याला? ठीक आहे, त्यांचे तुम्ही दिलंय का सगळं ठाव ठिकाणा वगैरे, नंबर वगैरे चालू आहेत का त्याचे? नंबर तर चालू नाहीये, पण हे जे 5,10,000 ज्यांनी घेतले ना, हे चौघांचे नंबर आहे. ते चौघांना तुम्ही बोलून घेऊ शकता. त्या माणसांचे नंबर द्या ना. त्यापेक्षा 9930. ती काय फोन उचलत नाही. योगेश माळी नावाचे, आपण त्याला समाजकंटकच बोलू. आता इथे माझ्यासमोर जे गृहस्थ बसलेले आहेत त्यांचं नाव आहे जीवन रॉय. ज्यांना दिसत नाही. किती % तुमचं विजन नाही आहे? 100%. 100% त्यांचं विजन नाही आहे. त्यांना काहीच दिसत नाही. आणि पहिल्यापासून दिसत नाही मला. पहिल्यापासून त्यांना लहानपणापासूनच दिसत नाही आहे. अशा वेळी ते काय, त्यांच्याकडे जे काय प्रॉपर्टी असेल वडिलोपार्जित किंवा त्याच्याकडे काही पैसे होते, यांचा 100% नाही 1000% यांचा लालच केलं यांनी. 4 महिन्यात कोणीतरी यांना पैसे डबल करून देणार होतं. चूक तर 100% आहे. असे ज्यांनी लालच केलं ते उद्ध्वस्त झालेले आहे. पण समोरचा किती नालायक असेल की या माणसाला काही दिसत नसताना त्यांच्याकडनं हे पैसे असे 10 लाख रुपये घेणं आणि 4 महिन्यात मी तुम्हाला दुप्पट करून देतो असं सांगून त्यांना फसवणं. म्हणजे अशी जी विकृत लोक जी समाजामध्ये वावरत आहेत, त्याच्यामध्ये सर्वसामान्य ज्यांना डोळे आहेत, ज्यांना संपूर्ण जग दिसतं, ते लोक पण फसतात. पण मला यांच्याकडनं अपेक्षा नव्हती की यांनी ती चूक करावी. आता यांचा स्ट्रगल मी काय तुम्हाला सांगू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना स्ट्रगल आहे. पण अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी फसवलं त्याचा शोध घेणं महत्त्वाचं का आहे? जर एखाद्या अपंग किंवा ज्यांना दृष्टीहीन
माणसाला व्यक्तीला जर तो माणूस फसवत असेल तर बाकी जी सर्वसामान्य जनता आहे त्यांना हा दयामाया दाखवेल का? तर त्याचं नाव काय म्हणालात तुम्ही? योगेश माळी. सीवूडला त्यांचं ऑफिस होतं, आता ते ऑफिस त्यांनी बंद केलेलं आहे. आता तरी सर्वसामान्य जनतेने या लालच्याला बळी पडलं नाही पाहिजे. जिथे अपंगांना आणि दृष्टीहीन लोकांना लोक फसवत असतील डबल पैसे करण्यासाठी, तरी आता तुम्ही सगळ्यांनी सावधान राहिलं पाहिजे. 6 महिन्यात डबल, 1 वर्षात डबल, 2 वर्षात डबल, 3 महिन्यात डबल असा कोणताही धंदा नाही. असे पैसे फक्त डुबले जाणार तुमचे आणि नंतर मग तुम्ही त्यांना शोधू शकत नाही. पोलिसही काही करू शकणार नाही. याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी, काळजी घ्यावी. म्हणूनच फक्त आम्ही व्हिडिओ बनवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.